प्रभु श्री रामचंद्र की जय। बोला प्रभु श्री रामचंद्र की जय। एकदा आपले सगळ्यांचं आराध्य हनुमंतराय सुद्धा चक्क घाबरले। त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या मागे काहीतरी काळी छाया जोरदारपणे पाठलाग करते आपला। हनुमंताची आता आपण जे श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेलं वाचलं मारुती स्तोत्र, तर ते आपण जर म्हणताना प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिला तर लक्षात येईल किती विशेषण त्यांना वापरलेली आहे। अणु पासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असेल त्याच्यातच सगळं काही आहे। किती बुद्धिमान होते, किती पांडित्य होतं। तर प्रभू श्री रामानी लक्ष्मणाला सांगितलं की हे लक्ष्मणा, व्याकरण शास्त्र कोळून प्यायलेला आहे हा महोदय, त्याला सामवेद ज्ञात आहे, यजुर्वेद ज्ञात आहे, आयुर्वेद सुद्धा याला ज्ञात आहे। जर हे असं नसतं तर माझ्याशी इतकं सुरेख हा बोलू शकला नसता। काही तास माझ्याशी हा बोलणी करतोय, एकही अपशब्द याच्या तोंडून आलेला नाही, असं प्रभू रामरायांनी उद्गार केले आपल्या धाकट्या बंधू लक्ष्मण जिंजूवर। असं ज्ञान हनुमंताकडे होतं। असा हा हनुमंत ज्याला जन्मतःच अनेक वरदान मिळाली, त्याच्या जन्माच्या विविध कथा आहेत, ते विविध संप्रदायांनी, विविध ग्रंथांनी, विविध पंथांनी दिलेल्या आहेत। विविध संतांनी विविध प्रकारे वर्णन केलेली आहे। मी वर्ष प्रतिपदेच्या दिवशी असा संकल्प केला होता की हनुमान जयंतीपर्यंत रोज मी श्री हनुमंताची कथा सांगण्याचा प्रयत्न करेन। या निमित्ताने सत्संग घडेल अशा सदहेतूने मी हे काम केलं। त्याचा आजच्या दिवशी मला ह्या वर्षापुरता, या अभियानापुरता समारोप करायचा आहे। आणि ज्या ठिकाणी माझे वाडवडील दर्शनासाठी काय येत राहिले, ज्या ठिकाणी आपल्या मंडणगडमधील सुसंस्कृत आपले बांधव सगळे नियमितपणे येत असतात, ते मारुती मंदिरामध्ये आपण शेवटची 5 मिनिटं या अभियानामध्ये जे ठरवलं होतं ते व्यक्त करावं अशा भूमिकेतून मी माननीय सरपंचांना आपली विनंती केली की या ठिकाणी आता हनुमान कथेचा समारोप करण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे। तर आता असा हा आपला कथानायक हनुमंत मागे काळी सावली बघून काहीसा भयभीत झाला। त्यावेळेला घडलेलं होतं असं, सत्ययुग संपून भरपूर काळ उठला होता, त्रेतायुग सुद्धा संपलेलं होतं आणि द्वापार युगाचा समारोप सुरू होता। आणि हनुमंत चिरंजीव आहे। जन्मल्या जन्मल्या अमाशी आम्ही गायलो, जन्मल्या तरी झेप घेतली थेट सूर्यावर। आणि तो त्याला म्हटले लाख खोळ आहे, खाऊया। तिकडून राहू आला, कारण त्या दिवशी ग्रहण लागणार होतं, म्हणून राहू तिथे येणार होता, पण ग्रहण लागणार होतं। त्याला म्हटलं हा कुणीतरी मध्ये घुसतो, एक दिला ठोशा, त्या राहूच्या बरोबरीला केतू आला, त्याला पण दिलं। ते इंद्राकडे गेले, इंद्राला वाटलं की सृष्टी संपेल जर हा सूर्याला गिळायला कोणतरी महाभाग आला असेल, म्हणून तो सैन्य घेऊन आला। तर त्याच्या रथाला याने फटका दिला आणि बेसवत असलेला इंद्राचा तो सारथी, ज्याने पुढे रामराजांची सुद्धा सारथ्य केलं, तो रथ घेऊन जमिनीवर आला। इंद्र रागावला, म्हटलं एवढासा मुलगा म्हणून मी जरा कमी अटॅक करत होतो, एक दिला ठोसा, अस्त्र सोडलं आणि तिथे वाट लागला आपल्या सगळ्यांच्या प्रिय हनुमंताच्या, नाव पडलं हनुमंत। तर असा हा हनुमंत तर पवन सूत होता, त्यामुळे पवन राजाला खूप राग आला, त्याला वाईट वाटलं, मूर्छित पडले आपलं बाळ। पण त्याच्या आधी जे युद्ध झालं होतं तर देवांचा प्रभाव केला होता छोटुकल्याने, हा मांडीवर घेतलं, आक्रोश करायला लागला, स्तब्ध झाली हवा। आपल्या सगळ्यांमध्ये हवा स्तब्ध झाली तर आपण जगू नाही शकणार। सगळे देव, यक्ष, गंधर्व सगळे तिथे जमले, पवन राजाला विनंती करायला लागले की हे पवन राजा, अरे तू कशासाठी लढतोय? तुझा मुलगा देवांचा पराभव करण्याचं सामर्थ्य बाळगले। अरे मी तुला वर देतो। शिवशंकर म्हणाले हा अमर होईल। प्रत्येक देवाने वेगवेगळे अमर दिले, असा अमर असलेला हनुमंत द्वापाराच्या शेवटी शिवशंकरांकडे गेलेला आहे। मागे माझ्या काहीतरी काळी सावली दिसते। शिवशंकर हसले, हनुमंता प्रत्येकाचा एक काळ असतो, तुझा फक्त काळ नाहीये, कारण तुला साक्षात सीतामाईने वरदान दिलेलं आहे, सगळ्यांच्या छाताडीवर बसणारा काळ तुझ्या छातीवर कधी बसू शकणार नाही। तू काळाच्या छातीवर बसू शकतील, तू सोडून सगळ्यांना काळ। बाकी पण बरेच चिरंजीव आहे, अश्वत्थामा पण चिरंजीव आहे, पण शाप
धावतोय, भरभरती जखम घेऊन फिरतोय. हे हनुमंता, तू ऐश्वर्यात फिरशील, आनंदात फिरशील. आता सुद्धा हिमालयातल्या एका टेकडीवर हनुमंत वास्तव्याला असतात, जिथे यक्ष गंधर्व राम गाणी गात असतात. आणि जिथे जिथे राम गायन होतं, रामाचं स्तोत्र म्हटलं जातं, रामाची कथा सांगितली जाते, तिथे तिथे हनुमंत उभा असतो. कदाचित आता इथे तो असेल. हे वरदानच त्याला मिळालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येमध्ये आले, वनवासानंतर त्यांच्या लक्षात आलं हजारो लोक समोर आलेले, प्रत्येकाला वाटते रामाशी पूजगोष्टी कराव्या, इतकं नातं प्रत्येकाचं रामाशी होतं. रामाने काय केलं, सगळ्यात जितके लोक एक काउंट केले, मोजले, तितके राम तयार झाले. लगे प्रत्येकाकडे गेले, अरे काय म्हणतोस, कसा आहेस, अशी माझी 14 वर्ष गेली, तुझी कशी गेली. त्याला वाटलं सगळे बाजूला पडले, फक्त मला एकट्याशी राम गप्पा मारतोय. आणि किती वेळ, काळ हा सापेक्ष आहे, त्याच्यानंतर आपल्याला जायचं नाहीये, काळ हा सापेक्ष आहे. तर प्रत्येकाला वाटलं भरपूर वेळ रामाने मला दिला, बाकी सगळे लोक शांत आहेत, माझ्या एकट्याला राम काय माझं मान आहे, असं प्रत्येकाला वाटलं. आणि मग रामरायांनी परत स्वतःचा अवतार स्थापन करून ते त्या रथावर बसले. तसं हनुमंताला वरदान आहे, जिथे जिथे रामस्तुती आहे तिथे तिथे हनुमंत जाऊ शकतो. आपल्या वाटतं मंडळातल्या गांधी चौकात केळवलला कसा दे, जिथे 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 राम गान गायन होईल तिथे तिथे हनुमंत, असं वरदान. नुसतं आयुष्य नाही, शरपंजरी पडलेला आहे, कोमात गेलेला आहे, त्याच्याकडे करायला घरचे लागतात असं नाही, धड दाखट असा आपला प्रिय हनुमंत आहे. तो विचारतो शिवशंकराला की काय झालं, आणि तुम्ही सुद्धा अंतर्धान पावलात, कोणीच दिसत नाहीये, मला एकट्याला तुम्ही सोडलं. ते बघा, ती बघा काळी सावली. ते म्हटलं अरे प्रत्येकाचा युग असतो, आता कलियुग येत आहे, आणि या कलियुगामध्ये पाप वाढणार आहे, लोक मला विसरणार आहेत, प्रभू रामचंद्राला विसरणार आहेत, सगळ्यांना विसरणार आहेत, फक्त स्वतःच बघणार आहेत. अशा वेळेला हे हनुमंता, खूप पुढचा विचार करून तुला चिरंजीव केलेला आहे. लोकांमधली सद्भक्ती जागृत राहण्यासाठी, लोकांमधला राम जिवंत राहण्यासाठी हे वत्सा तू पृथ्वी तलावर असणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये भक्तीचं स्फुल्लिंग चेतलेलं असेल, त्या स्फुल्लिंगाचं रूपांतर वणव्यामध्ये करून हे सगळं पृथ्वी परत भक्त दाखवण्यासाठी वा हनुमंता तुला आम्ही एकट्याला तिथं सोडलेलं आहे, दुसरा पर्याय. हनुमंत डोळ्यातून घराला पाणी यायला लागलं. म्हटलं माझी एक प्रार्थना आहे, माझ्या आईला जानकी मातेला पृथ्वीने हडप केलेलं आहे. सगळ्यांना कथा माहिती आहे, रामायणाची शेवटची कथा. सीताबाईला पृथ्वीने आपल्याला भूमी करण्या होती ना, ती वैदेही सीता जानकी सती पतिव्रता, तिला पृथ्वी मातेने ताब्यात घेतलं होतं आतमध्ये. तिथपासून मला माझ्या आईचं दर्शन नाही झालं, आणि माझ्या आईने प्रभू श्रीराम हे एकत्र मला कधी पाहायला मिळतील, मी आसुसलोय. हे देवा, जर तुम्ही एकट्यावर माझ्यावर ही कामगिरी सोपवणार असाल तर एकदा मला त्यांचं दर्शन करायला उभयता जोडीचं. आपल्याकडे पद्धत आहे, लक्ष्मी नारायण म्हणतो ना आपण पती पत्नीला, किती सुंदर संकल्पना आहेत आपल्या देशामध्ये. पती पत्नी असले त्यांच्यामध्ये आम्ही हिरोईन नाही बघत, आम्ही त्यांच्यामध्ये लक्ष्मी नारायण बघतो. तो लक्ष्मी नारायणाचा जोडा मला बघायचा आहे. तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान पावले शिवशंकर. तिथे प्रगट झाला प्रभू श्रीराम आणि आई जानकी. तृप्त होऊन दर्शन घेतलं, रामांनी वरदान दिलं, हे वत्सा तुझ्यावर जी कामगिरी सोपवलेली आहे ती तू पूर्ण करशील. तू प्रतापी आहेस, महावीर आहेस, लोकनायक आहेस. तथास्तु, तुझ्या इच्छा पूर्ण हो. आता हनुमंताची इच्छा ती काय असेल? हनुमंताची इच्छा आहे सर्वजग राममय हो. तर सर्वजग राममय हो म्हणून म्हणजे काय हो? प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज चूल पेटो, प्रत्येकाला पोटभर अन्न मिळो, वस्त्र मिळो, निवारा मिळो, संस्कार मिळो. एवढ्यावर न थांबता प्राचीन भारतामध्ये जे घडत होतं, घराला कुलूप न लावता लोक काशी यात्रेला जात होते. याचं कारण आमच्याकडे चोरी होत नव्हती. हे ब्रिटिशांनी लिहून ठेवलेलं आहे, प्राचीन परक्या प्रवाशांनी लिहून ठेवलेले. असा भारत परत एकदा घडवू, असं जग परत एकदा घडवू, असं विश्व परत एकदा घडवू. राम राज्य या भूतलावर येऊ. रामाचं राज्य म्हणजे काय? प्रत्येक जण सुखी असतो, इतकंच नव्हे. आधुनिक वाल्मिकी, गदी माडगुळकर गीत रामायणामध्ये लिहून जातात अयोध्येचं वर्णन.
प्रत्येक स्त्री ही पतिव्रता असते. स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक, पुत्र निपजती निज कुल दीपक असं वर्णन आहे. तसं वर्णन असलेली अयोध्या नगरी, तसं वर्णन असलेलं जग परत एकदा घडावं म्हणून तुझी इच्छा तीच आहे, मला माहिती आहे, म्हणून तू आता इथं राहायचंय. त्यामुळे हनुमंत आता इथे आपल्यामध्ये आहे. तो कुणाच्या रूपात प्रवेश करू शकतो. हनुमंताला वरदान आहे. अयोध्येत ज्यावेळेला रामाला तो अरण्यामध्ये भेटायला गेला पहिला, तेव्हा तो विप्र वेशामध्ये गेला. जेव्हा तो श्रीलंकेमध्ये शिरला तेव्हा तो छोट्या पक्षाच्या वेशामध्ये गेला. असं कुठे कुठे कुठल्या वेशाने तो जात असे. बहुभाषा विद होता हनुमंत. अशोकवनामध्ये राक्षसींशी बोलताना तो ग्रामीण भाषेमध्ये बोलला आणि रावणाच्या दरबारामध्ये तो अस्खलित संस्कृत मध्ये बोलला. उत्तम गायक आहे हनुमंत. अस्त्र शस्त्र विद्या विशारद आहे. उत्तम नृत्य करतो. एकदा एका ग्रंथात असं वर्णन आहे, एके ठिकाणी आनंदोत्सव साजरे करतात. नारद मुनी गात होते, शिवशंकर गात होते, ब्रह्मा गात होते. तिथे हनुमंताला त्यांनी गायन चालू केलं. सगळ्यांनी आपापलं गायन थांबवलं आणि हनुमंताचं गायन सगळं ऐकायला लागले. असा कर्तृत्ववान हनुमंत. कशातच त्याला त्याचं काही गुण कुठला कमी पडणार नव्हता. असा हनुमंत आता पृथ्वी तलावर आहे आणि त्याच्या इच्छेनुसार रामराज्य येण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. गोभक्ती, गोसेवा याच्याशिवाय रामराज्य येणार नाहीये. कारण आरोग्य प्राप्ती सगळ्यांना होण्यासाठी, हा देश परदेशा सुजलाम सुफलाम होण्यासाठी गोभक्ती करावी लागणार आहे. ते आचरणात आणावं लागणार आहे. त्यासाठी हनुमंताचं काम सुरू आहे. हा देश परदेशा वैभवाच्या परमोच्च शिखरावर पोहोचावा आणि गुरु होऊन सगळ्यांचं काम त्यांनी करावं, यासाठी हनुमंत सुरू आहे. आज या निमित्ताने ते शेवटचं या पंधरवड्यातलं माझं हनुमानाची स्तुती करताना मी असा संकल्प जाहीर करत आहे की आगामी वर्षामध्ये प्रत्येक आठवड्याने श्रीराम कथा सांगणं सुरू करणार आहे. कारण श्रीराम कथा ही सगळ्यांना जागरूक करेल, सगळ्यांना संघटित करेल, सगळ्यांच्या अंतर्मनातला राम जागृत करेल. आपल्या सगळ्यांना कौशल्यानंदन राम माहिती आहे, दशरथ पुत्र राम माहिती आहे, परंतु हा राम त्याच्या आधीपासून आहे. असं म्हणतात की वाल्मिकीने आधी रामायण रचलं की रामायण झालं वाल्मिकीने लिहिलं. तर याच्यामध्ये कथा अशी आहे की राम हा त्याच्या यादीपासून भारतवर्षामध्ये आहे. हा शंकराचा अवतार राक्षसांचा उत्पात करण्यासाठी झाला होता. राम हा तिथपासून नाहीये, राम त्याच्या यादीपासून आहे. तो राम आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रगट होण्यासाठी अनेक जण आपापल्या परीने काम करत आहेत. मी माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी, स्वतःच्या मनामध्ये राम जागृत होण्यासाठी, माझ्यातले अवगुणांचा संपूर्णपणे धिक्कार होऊन ते नष्ट होऊन माझं मन निर्मळ व्हावं, यासाठी पुढच्या आठवड्यापासून दररोज एक आठवड्यातून एक रामकथा सुरू करणार आहे. खूप खूप धन्यवाद. बजरंग बली की जय. प्रभु रामचंद्र की जय.